हॅलो गाईज, नमस्कार. मी वनिता. तर आपल्या आज घट बसून आपले 4 दिवस झालेत, म्हणजे आज 4था दिवस आहे. तर आजची रेसिपी माझी आहे बटाटा भजी, म्हणजे उपवासाची बटाटा भजी. पण मी म्हणजे बटाटापासून मी 2 रेसिपी करणार आहे आज. ती पण भजीच आहे, दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने. तर चला आता पटकन वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. तर गाईज बघा, आता मला सांगितलं की मी उपवासाची भजी बनवणार आहे, ती पण 2 प्रकारची. आता ही बटाटे कच्ची आहे, मी काय शिजून नाही घेतली, बघू शकता कच्ची आहे. आता मी ही भजी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तुम्हाला सांगते. थोडे शेंगदाणे घेतले, थोडं कच्चं खोबरं घेतलं आहे. तुम्ही याच्याऐवजी ओलं खोबरं पण वापरू शकता. चटणीसाठी हे सगळं, थोडा थोडा हिरव्या मिरच्या आणि हे भगरीचं पीठ, हे बॅटरसाठी लागणार आहे आपल्याला, आणि थोडं दही. तर आता स्टार्टिंगला आपण चटणी बनवून घेऊ. आता ज्या कढईत मी भजी तळणार आहे त्याच कढईत आपण हे भाजून घेऊ. पहिले खोबरं टाकू. तुम्ही खोबरं कापून म्हणजे कापण्याच्या ऐवजी तुम्ही बारीक किसून घेतलं तरी चालेल, पण मी थोडे बारीक तुकडे केले असे. ती जास्त भाजायची नाही, थोडे लालसरच भाजायचे, एकदम थोडक्यात हलके. हे शेंगदाणे, हे हिरवी मिरची. बाकी उपवासाला, आता काही लोक उपवासाला, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगितले उपवासाच्या, की जे लोक कोथिंबीर खात असेल त्यांनी कोथिंबीर तुम्ही वापरू शकता. जे पण खातात काही लोक, मी नाही खात, त्यामुळे फक्त खोबरं, शेंगदाणे, मिरची एवढंच घेतलं आहे चटणीसाठी. तर खोबरं आपण चांगलं भाजून घेऊ. तर खोबरं आपलं भाजलं आहे, बघू शकता. मी त्याचा वापर नाही केला आहे, असंच भाजलं आहे. शेंगदाणे मिरच्यासोबत भाजते. आणि चटणीमध्ये मी थोडा दह्याचा वापर करणार आहे, म्हणजे थोडं आंबट तिखट छान लागेल. आणि भजींची पहिले आपण एक स्टेप बघणार आहोत. 2 प्रकारच्या आहेत. तर आपले शेंगदाणे पण भाजले, मी गॅस बंद करते आणि काढून घेऊ. आता या मिक्सरच्या भांड्यात मी बारीक करून घेतली, त्याच भांड्यामध्ये मी आता आपलं हे चटणी करून घेऊ. थोडं चवीपुरती मीठ, थोडं दही, सगळंच टाकते कारण की थोडंच घेतलं होतं. आता हे आपण चांगलं मिक्सरला बारीक करून घेऊ. तर गायचे बघा, आपली चटणी रेडी आहे. खूप छान, एकदम दही टाकल्यामुळे त्याला एकदम वेगळी टेस्ट येते, आंबट गोड. आता आपण याला आपण तडक्या पॅनमध्ये तडका घेऊ. थोडं तेल टाकू, जास्त नाही, फक्त 1 चमचा. ते थोडंसं चांगलं गरम होऊन देऊ. तळ्याचा आपलं तेल तापलं आहे, बघू शकता. याच्यात मिरच्या टाकते, लाल मिरच्या घेतात वाळलेल्या, ते आपण टाकू शकतो. तर आपली चटणी रेडी आहे, बघू शकता. खूप छान. आता मी कोथिंबीर खात नाही, तर मस्त टाकली असते याच्यावर. आणि जर चटणी टाकली असते थोडा कलर पण चेंज झाला असता, पण मी नाही खात, त्याच्यामुळे मी टाकलं नाही. तर आपल्या चटणीची रेसिपी मी आपली कंप्लीट झाली, तुम्ही बघितली आहे, उपवासाची चटणी. तर आपण हिला आपण साईडला ठेवूया आणि पुढच्या रेसिपीला वळूया. तर घ्यायचं, तर आपण रेसिपीला वळूया. आपली चटणी रेडी आहे. आणि हे बघायचं, पहिले बटाटे आपण साळून घेऊ. दोन वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी आहेत उपवासाच्या, पण दोन्ही रेसिपीला आपण बटाटा साळूनच घ्यायचा आहे.
एक रेसिपी मी बटाट्याची स्लाइस करून करणार आहे आणि दुसरी रेसिपी बटाटा किसून करणार आहे. माझं तेल पण तापतंय तिकडे. तर बाकीचे पण असेच किसून घेऊ. तर गाईस आपला बटाटा सावून झाले, ते पाण्यात ठेवलेत की जेणेकरून काळे पडू नये म्हणून. तर आपण पहिल्या 2 बटाट्याचे किसून घेऊ. 2 बटाटे. ही पहिली रेसिपी. तर आपला 2 बटाटे किसून झाले. ही पहिली रेसिपीची पद्धत आपण पहिले करून घेऊ. हे बटाटे असेच पाण्यात ठेवू की जेणेकरून काळे होणार नाही. पहिले ही रेसिपी आपण करून घेऊ. तर हे बघा, आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकले. तुम्ही वाटून पण टाकू शकता मिक्सरला. मी एकदम बारीक चिरून घेतले. मीठ टाकू चवीपुरती. बटाटा आपण किसलं त्यातलं पाणी काढायचं नाही आहे, कारण की तुम्हाला चांगलं माहिती आहे पिळल्यावर लगेच पाणी निघतं बटाट्याला, म्हणजे पाणी त्याच्यामध्ये असतंच. हे बघा असं दाखवलं तुम्हाला. बघू शकता तुम्ही, कारण की याच्यामध्ये मी पाण्याचा वापर करणार नाही म्हणून मी ते पाणी काढून घेतलं नाही आहे. आता हे आहे भगरीचं पीठ. तर आपण याच्यामध्ये पीठ ॲड करणार आहे. जसं पाहिजे तसं. तर आपलं हे बॅटर रेडी आहे. तेव्हा तेल पण तापले. आपण एकदा चेक करू. तेल तापलं आहे. तर आता आपण मस्तपैकी याची भजी काढून घेऊ. एकदम असं दाबून नाही हे करायचे, ते एकदम गोल गोल जसा आकार येईल तसा नॉर्मली. काही लोक लाल तिखट पण वापरतात. नुसती लाल तिखट फक्त लाल मिरची पावडर वापरू शकता. आता माझ्याकडे तशी नाही, माझ्याकडे आहे पण ती मसाला सगळे ॲड त्याच्यात, गरम मसाले, म्हणून मी ते टाकले नाही. त्यामुळे हे मिरची टाकते. गॅस फुल करते. एकदम कलर चेंज होईपर्यंत मस्त आपल्याला एकदम कुरकुरीत होतात. खूप छान. बघू शकता काय ना कलर पण आला आहे.
शक्यतो याच्यामध्ये मिरची वाटूनच टाका, जेणेकरून मिरची जादा खाली येणार नाही. हे चांगली आपण फ्राय करून घेऊ. तर गाईज बघू शकता तुम्ही आपली भजी रेडी आहे. गॅस कमी केला आहे मी. आता काढून घेते. आवाज पण बघू शकता, एकदम किती कडक आणि कुरकुरीत आहे. आता याच पद्धतीने आपण ही पुढची भाजी काढून घेऊ. तर गाईज बघा आपली भाजी रेडी आहे. किती मस्त, एकदम वाटतच नाही की उपवासाची भाजी आहे. तर आपण ही काढून घेऊ. आपली एक पद्धत झाली आहे बनवून. आपण गॅस कमी केला आहे. हे बघा किती छान दिसत आहे. आता आपण दुसरी 2 पद्धतीने बनवून बोललो तुम्हाला मी. आता हे घेतलं आहे मी भगरचं पीठ सांगितलं, त्यात थोडं मीठ टाकलं आणि हे 2 बटाटे जे उरले ते आता आपण याचं बॅटर बनवून घेऊ. तर आता आपलं हे बॅटर रेडी आहे. आता आपण हे जे बटाटा बनवून ठेवले त्याची स्लाइस करून घेऊ. हे पाणी काढून घेऊ. थोडं जाडसर स्लाइस काढू, जे आपण बटाटे भाजी बनवतो तशी. सगळे याच पद्धतीने स्लाइस करून घेऊ. तर गाईज बघा आपले स्लाइस करून झाले, मोठे काढले. आता आपलं तेल ऑलरेडी तापलंच आहे, की जेणेकरून आपण अर्धी भाजी काढली होती. हे जे राहिलेलं आहे ते चालण्यामध्ये येत नाही आहे, काय हरकत नाही आहे. आता आपलं तेल तापलं आहे, बॅटर करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये म्हणून एक टाकायचं. आपण चांगली फ्राय होऊन द्यायचे. तर गाईस बघा आपली एकदम कलर छान, एकदम कुरकुरीत झाले. आपण एक दुसरी टाकून घेऊ. सेम आपण बटाटे भाजी बनवतो पावासोबत खायला, सेम ती स्टेप आहे. फक्त इथं कसं चण्याचं पीठ वापरतात. इथं तुम्ही ह्या पिठाचं म्हणजे ह्या पिठाच्या ऐवजी भजीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही गाजराचं पीठ, साबुदाणा बारीक करून तुम्ही तेही वापरू शकता. आता जशी आपण ती भाजी काढली तसं याच पद्धतीने ही बाकीची भाजी काढून घेऊ. तर गायचे बघा आपली बटाटा भाजी एकदम किती छान असते. आणि आपली 2 पद्धतीने बटाटा भाजी बनवली आणि चटणी, याची रेसिपी तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्ही ही चटणी जी म्हणजे तुम्ही 2-3 दिवस आरामात खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काढून खाऊ शकता. एकदम दही टाकायचं विसरू नका, खूप छान लागते. आंबट तिखट, आंबट गोड आणि आपली बटाटा भाजी आणि गोल भाजी. तर तुम्हाला माझी ही उपवास बटाटा रेसिपी भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर गाईज तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी बटाटा उपवासाची भाजी, उपवासाची चटणी कमेंट करून नक्की सांगा. आहे ना एकदम मस्त, खूप छान. म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने अशी भाजी बनवू शकतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.